हे कशाला बोलू शकत काही स्लीप मोड मध्ये जाईल. प्लॅटफॉर्म नाही असं मधात ठेवायला. साईडला सर थोडं राईटला सर स्टूल घ्यायचं ठीक आता नका करून माझा आहे का सगळ्यांना बरं दिसत नाही हे व्यवस्थित आहे. आता काही अडवू नका. आता झालं कसं झालं स्टूल असताना काही करू नका काही करू नका कोणी काही करू नका सगळं इथे स्टूलला ठेवायचं. इथे बटन्स कोणते प्रेस नाही वायफाय तू हिला सांग ना म्हणजे भाषण उभे राहतात त्याला कसं शिक्षण करावं. तुला वायफाय डिस्कनेक्ट नको काहीच नाही. तरी पण तुला चार्जिंग लावायचं लावून तरी सुद्धा बघू माझ्या इथे तुला कमी वाटलं ना तुला किती पण वाटलं की तू लगेच सगळं बाहेर घेऊन लागेल.
मी पुन्हा एकदा सर्व उपस्थितांना विनंती करते की आपले मोबाईल फोन सायलेंट मोडवर ठेवावेत. आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण राष्ट्रगीताने करणार आहोत. मी व्यासपीठावरील मान्यवरांना आणि उपस्थितांना विनंती करते की त्यांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहावं. लाईव्ह सुरू करा. व्यासपीठावरील माननीय श्री उदयजी सामंत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य. डॉक्टर अभय वाघ, संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य. डॉक्टर प्रमोद नाईक, सहसंचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य. श्री आशिष उकिडवे, प्राचार्य, विद्यालंकार तंत्रनिकेतन. श्रीमती वर्षा भोसले, उपप्राचार्या, विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. या सर्व मान्यवरांचे मी शिल्पा गायकवाड, तंत्रशिक्षण संस्था तसेच विद्यालंकार परिवारातर्फे हार्दिक स्वागत करते. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित तंत्रशिक्षण संचालनालय अधिकारी, माननीय राज्यमंत्री अनीस अहमद यांचं देखील स्वागत. श्रीमती वर्षा भोसले, उपप्राचार्या, विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांना मी विनंती करते की त्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनाचे संचालक डॉक्टर अभय वाघ सर यांचं स्वागत करावं. श्री आशिष उकिडवे, प्राचार्य, विद्यालंकार तंत्रनिकेतन यांना मी विनंती करते की त्यांनी डॉक्टर प्रमोद नाईक, सहसंचालक, तंत्रशिक्षण संचालनालय यांचं स्वागत करावं. धन्यवाद सर.
DTची वेबसाईट ही शैक्षणिक वेबसाईट असून ती नेहमीच विद्यार्थी आणि पालकांमध्ये पॉप्युलर आहे. त्याचप्रमाणे ती अपडेटेड देखील आहे. या वेबसाईटमध्ये नाविन्यपूर्ण बदल करून ती अद्ययावत केलेली आहे. या वेबसाईटचे माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते आपण आज उद्घाटन करणार आहोत. 10वी नंतर तंत्रशिक्षण घेण्यासाठी आणि त्यामध्येच आपले करिअर करण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना पदविका अभ्यासक्रमाचा पर्याय म्हणजेच प्रत्येक मूलभूत संकल्पना प्रात्यक्षिकाद्वारे समजावून त्यांना भविष्यातील कुशल व निपुण इंजिनियर बनवण्याचा सर्वोत्तम मार्ग. पदविका अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया 2022-23च्या अंतर्गत ऑनलाईन प्रणाली पोर्टलची सुरुवात माननीय मंत्री महोदय श्री उदयजी सामंत यांच्या हस्ते आज होणार आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉक्टर अभय वाघ यांना मी विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाबद्दल सविस्तर प्रास्ताविक करावं. गुड आफ्टरनून. मंचावर उपस्थित उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे माननीय मंत्री महोदय श्री उदयजी सामंत, आम्हाला सर्वांनाच प्रेरणादायी आणि आमचे मार्गदर्शक असे मंत्री महोदय आपल्या सर्वात आज उपस्थित राहिलेले आहेत. डायसवर बसलेले माझे कलीग, जॉईंट डायरेक्टर सहकारी श्री नाईक, इतर 2 कलीग जे याच प्रांगणामध्ये आपण ज्या वास्तूमध्ये बसलेलो आहोत त्या कॉलेजच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राचार्या भोसले मॅडम आणि त्यांचे पॉलिटेक्निकचे प्रिन्सिपल आशिषजी, आज माझ्यासमोर आपल्या सर्व बहुतेक मला असं वाटतंय की पॉलिटेक्निकचे चांगले सगळ्या म्हणजे प्रायव्हेट कॉलेजेसचे आणि गव्हर्नमेंट कॉलेजचे प्रिन्सिपल सुद्धा इथं आलेले आहे मुंबईतले सगळे. तर त्यांचे पण सगळ्यांचं मी या कार्यक्रमाला खरं तर स्वागत करतो. त्याचबरोबर पॉलिटेक्निकचे विद्यार्थी माझ्यासमोर आज आहेत, प्रामुख्यानं इंजिनिअरिंगचे काही विद्यार्थी आलेले आहेत, त्यांचं पण मी या कार्यक्रमात स्वागत करतो. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साहेब, आपल्या मंत्री महोदयांच्या कालच्या सजेशननुसार ही जी सर ग्रीन आणि यामध्ये जे युनिफॉर्म मध्ये बसलेली मंडळी ती ITI ची विद्यार्थी सर आपण जे झाले ते सुद्धा आज या कार्यक्रमाला आवर्जून या उपस्थित राहिलेले आहेत. मित्रो, खरं तर या कार्यक्रमाची सुरुवात आपण अशा आज केलेली आहे आणि अतिशय चांगल्या वेळेवर अशी आपण करत आहोत. खरं तर मला सांगायला याचा आनंद होतोय की मागच्या 2-2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये माननीय मंत्री महोदयांनी या उच्च व तंत्र शिक्षण विभागाची धुरा स्वीकारल्यापासून अतिशय माइलस्टोन असे जे डिसिजन महाराष्ट्रात घडवलेले आहेत आणि आपल्याला सगळ्यांना ते बऱ्याच लोकांना ज्ञात असतील. काही विद्यार्थ्यांना मला या निमित्ताने सांगायचं आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक महाराष्ट्र राज्याचं एक स्वप्न होतं आणि स्पेशली आमच्या विभागाचं ते स्वप्न होतं असं म्हणेन मी, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचं, की आपल्याकडे जवळपास जी काही 40,000 आज जी काही छोटी मोठी आपण म्हणूया कॉलेजेस असतील त्या सगळ्या इन्स्टिट्यूशन्समध्ये असलेले जे लाखो टीचर्स आहेत, मग ते हायर असू देत, टेक्निकल असू देत आणि ग्रंथालय असू देत किंवा इतर अजून कुठल्या फॅटर्निटीचे लोक असू देत, या सगळ्यांसाठी एक कुठेतरी चांगली अशी इन्स्टिट्यूशन व्हावी की ज्यांना अद्यावत असं त्यांचं रोज त्यांना त्यांचं स्वतःचं अपडेट करता यावं अशी एक फॅकल्टी अकॅडमी आपल्या महाराष्ट्रात असावी. ही पहिली कन्सेप्ट माननीय मंत्री महोदयांनी मांडली आणि मला सांगायला आनंद होतो की एक साधारण 3-4 महिन्यापूर्वीच आपण पुण्याला अतिशय अद्यावत अशी एक MSFDA नावाची महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमी महाराष्ट्र राज्याला सुरू केली. आज त्या अकॅडमीमध्ये तुम्हाला सुद्धा प्रत्येकाला अपॉर्च्युनिटी मिळणार आहे की तुम्ही सुद्धा टीचर्स मंडळीला प्रत्येकाने जाऊन तिथं स्वतःला अपडेट करण्यासाठीची सुविधा आपण इंडस्ट्रीच्या रिसोर्स लोकांच्या स्वरूपातून ते करणार आहोत. दुसरं मला सांगायला आवडेल की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 2020, त्यामध्ये माननीय मंत्री महोदयांनी पॉलिसी आल्या आल्या त्यांच्या स्तरावरून एक समिती घोषित केली. आदरणीय माशेलकर सर त्याचे अध्यक्ष होते. मला ते मेंबर सेक्रेटरीची जबाबदारी साहेबांनी सोपवली होती आणि आपली रेकॉर्ड टाइममध्ये माननीय मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कॅबिनेटला हा विषय आणून लगेच आपला पूर्णपणे प्रस्ताव पारित करून घेतला. आणि आज मला सांगायला आनंद होतोय की महाराष्ट्र राज्य हे एकमेव असं राज्य ठरलं की त्याचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा सगळ्या विद्यापीठांना आपण करायला लावलेलं आहे. मग त्याच्यामध्ये क्रेडिट बेस्ड सिस्टम्स असेल, त्या क्रेडिट ट्रान्सफर्स असू देत, मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच असू देत, इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना, पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना इकॉनॉमिक्स शिकवायचा असेल एखादा विषय तो घेता येऊ दे असू देत, असे विविध प्रकारच्या फ्लेक्सिबिलिटीज आपण त्या दृष्टीने माननीय मंत्री महोदयांनी त्याच्याद्वारे करून घेतलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे COEP सारखी संस्था आपण बघितली महाराष्ट्रातली जी अगदी म्हणजे देशाच्या पलीकडे जाऊन तिला ओळख आहे. अशा संस्थेला म्हणजे महाराष्ट्र हा पहिला असा प्रदेश ठरला
पहिलं असं राज्य ठरलं की त्याला माननीय मंत्री महोदयांच्या लिडरशिपने आपण तिथे स्वतःची युनिटरी युनिव्हर्सिटी स्टेटस पर्यंत तिला आणलेलं आहे आज. तर अतिशय म्हणजे असे माझ्याकडे शेकडो गोष्टी मी सांगू शकतो. आज पॉलिटेक्निक्सची विद्यार्थी आणि त्याच्या संदर्भात कार्यक्रम असल्यामुळे सर ते पण मी थोडं आपल्यासमोर विशद करू इच्छितो की पॉलिटेक्निक्सच्या बाबतीत गेले 2 ते 2.5 वर्ष झाले माननीय मंत्री महोदयांनी प्रत्येक पॉलिटेक्निकला स्वतः जाऊन भेट दिलेली आहे. आणि जेव्हा जेव्हा ते जातात त्यावेळेला त्यांचं हेच असतं की तिथल्या ऍडमिशन, त्यांची परिस्थिती, विद्यार्थ्यांची बोलणं हे असं आणि तिथल्या फॅकल्टीशी बोलणं प्रामुख्याने साहेब करत असतात. याच माध्यमातून आम्ही स्कूल कनेक्ट नावाचा कार्यक्रम आमच्याकडनं त्यांनी घडवून आणला आणि आज त्याचं परिपाक असा आहे तुम्हाला दिसतोय मित्र की दरवर्षी आपल्या महाराष्ट्र राज्याच्या ऍडमिशन्स या 10% वाढत आपण आज 71% म्हणजे पूर्ण अनएडेड कॉलेजेस धरून, शासकीय कॉलेजेस तर 100% भरलेली आहेत, एडेड कॉलेजेस तर 100% भरलेली. तर अशी परिस्थिती या स्कूल कनेक्टमुळे आज राज्याला तयार झाली आहे. सगळ्यात महत्वाचा निर्णय मागच्या वर्षी मंत्री महोदयांनी याच नियमावलीच्या उद्घाटनाच्या निमित्तानं घेतला होता की AICTE म्हणतं एकीकडे की 40-45% ऍडमिशन मिळाली पाहिजे, राज्याचे काहीतरी वेगळे निकष होते, पण आपण त्यांच्या बरोबर जाऊया आणि कुठेतरी विद्यार्थ्यांना पण याचा फायदा झाला पाहिजे, माझा तळागाळातला विद्यार्थी मित्र याला हा फायदा देऊया असं म्हणून मंत्री महोदयांनी मागच्या वेळेला आपल्याला सगळे नियमावली बदल करून दिले. मग त्यात NRI असू देत, फॉरेन नॅशनल्स असू देत, त्यांची फ्लेक्सिबिलिटी असू देत, असे विविध प्रकारचे निर्णय आतापर्यंत मंत्री महोदयांनी या कालखंडामध्ये घेतलेले आहेत. खरं तर आजच्या कार्यक्रमाबद्दल मला आपल्याला प्रास्ताविक करण्यासाठी मी उभा असताना या ओघाओघानेच या गोष्टी सांगाव्याशा वाटल्या म्हणून आपल्यासमोर विशद केल्या. पण दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे आजचा जर आमचा जो म्हणजे मूळ कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला यायच्या आधी आज माननीय मंत्री महोदयांना मी रिक्वेस्ट करणार आहे की आज 2 उद्घाटन साहेबांच्या हस्तून व्हायची आहेत. पहिला आजचा कार्यक्रम आहे की जे वेबसाईट आहे डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशनची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना म्हणजे स्टुडंट्स आहेत, तिथं फॅकल्टी आहेत, अतिशय व्हायब्रंट अशी वेबसाईट आपली होती आणि आहे. मंत्री महोदय आज आमच्या जर वेबसाईटवर आपण जर जो खाली काउंटर असतो तो जर आपण बघाल इनॉग्रेशन नंतर तर आजचा काउंटर आमचा जवळपास 3,13,00,000च्या वर गेलेला आहे. म्हणजे इतकी प्रचंड हिट्स त्याला आमच्या DTEच्या वेबसाईटवर मिळत असतात कारण सगळे लोक CET नाही पण आधी आमची वेबसाईट उघडून बघत असतात की काय आजची परिस्थिती आहे. तर अशा या वेबसाईटचं एक अद्ययावतीकरण करावं असं मंत्री महोदयांच्या मनात होतं, ते आज आपण करतो आहोत. हाय सर्च इंजिन त्याच्यात आपण वापरलेलं आहे. अतिशय चांगलं मॉडेल म्हणजे विद्यार्थ्यांना त्या वेबसाईटच्या माध्यमातून प्रत्येक कॉलेज, प्रत्येक संस्था, डेस्क ऑफिसर पर्यंतची माहिती मिळणं, स्कॉलरशिप्स सगळे पोर्टलवर त्याच्या लिंक सुद्धा आपल्या इन अ वे आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. अतिशय छान अशी वेबसाईट आज सुसज्ज तयार आहे. ते माननीय मंत्री महोदय आज उद्घाटन करतीलच आपल्यासमोर. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मला आज सांगायचं आहे की जे पोर्टल आपण सगळेजण पॉलिटेक्निकचे आणि ITIचे विद्यार्थी आज माझ्यासमोर इथं आलेले आहेत, पॉलिटेक्निकची जी व्यवस्था स्कूल कनेक्टच्या माध्यमातून आपण मांडली त्या याला मूर्त स्वरूप आणण्यासाठी खरं तर मला आनंद आज या गोष्टीचा डायरेक्टर म्हणून या गोष्टीचा वेगळाही होतोय साहेब की इथे बरेचसे प्रायव्हेट कॉलेजचे प्राचार्य हे न बोलवता स्वतःहून आलेले आहेत, ज्यांना जेव्हा कळलं की आज साहेबांच्या हस्ते याचं इनॉग्रेशन होत आहे. कारण त्यांना कुठेतरी ही जाण आहे की गेल्या 2 वर्षापासून आपण सगळ्यांनी घेतलेले प्रयत्न आणि आपल्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याची जी अतिशय चांगली तंत्र शिक्षणाची स्थिती येते त्याला हे सगळेजण अतिशय एका अर्थानं पावती देण्यासाठी आपल्यासमोर उपस्थित आहेत साहेब. आणि 350 ठिकाणी आज पॉलिटेक्निक्समध्ये हा कार्यक्रम आपला लाईव्ह सगळीकडे लोक बघतायत सगळ्या पॉलिटेक्निक्समध्ये. 2 गोष्टी या पोर्टलच्या बाबत आपल्याला सांगू इच्छितो. जे पॉलिटेक्निकचं पोर्टल आज आपण सुरू करतोय 10वीची प्रवेश प्रक्रिया, खरं तर 10वीचा रिझल्टच मुळात बाहेर ज्या बातम्या आलेल्या आहेत त्या 15 जून ते 20 जूनच्या दरम्यान लागणार अशा बातम्या आलेल्या आहेत. पण आपण 15 दिवस आधीच हे पोर्टल सुरू करण्याचं कारण एकमेव एवढं आहे मित्र की आपले 10वीचे विद्यार्थी आज जरी त्यांच्या हातात रिझल्ट शीट नसलं तरी ते आमच्या पोर्टलवर डायरेक्ट फॉर्म भरू शकतात. त्याचा पर्पज एवढंच आहे की आम्ही त्यांचा रिझल्ट जो आहे तो डायरेक्ट बोर्डाकडनं त्या याच्यावर पोर्ट करून घेणार आहोत. बाकी सगळी माहिती विद्यार्थ्याने भरून टाकायची आहे जेणेकरून माझ्याकडे रिझल्ट लागलेल्या दिवशी साहेब सगळी गुणवत्ता यादी तयार असेल. हा त्याच्या मागचा आमचा मानस होता. दुसरी गोष्ट साहेब, जवळपास याच्यासाठी स्कूल कनेक्टच्या माध्यमातून आम्ही 12,000 शाळांना भेटी दिल्या आमच्या स्टाफने सर, सगळ्या प्रायव्हेट आणि यांनी मिळून, आणि जवळपास 6.5 लाख मुलांचा डेटा आपण गोळा केलेला आहे. हा सगळा डेटा कालच मंत्री महोदयांनी एक आम्हाला व्हॉट्सअप मेसेज आणि त्यांचं एक पत्रावर एक सुरेख मेसेज विद्यार्थ्यांच्या नावाने दिलेला आहे. तो सुद्धा आम्ही आज प्रत्येक विद्यार्थ्याच्या आज या कार्यक्रमानंतर त्यांच्या संध्याकाळी त्यांच्या व्हॉट्सअपमध्ये किंवा त्यांच्या ईमेलमध्ये साहेबांचा मेसेज त्याच्या सकट म्हणजे
त्यांचं जे पत्र असतं शासनाचं त्याच्या सकट जाणार आहे, की जेणेकरून मंत्री महोदय सुद्धा आवाहन करतायत की आपल्या या पॉलिटेक्निक्समध्ये ज्या ज्या स्कॉलरशिप दिल्या जातात, विद्यार्थ्यांना एम्प्लॉयबल करण्यासाठी आपण काय काय करतो आहोत. अतिशय चांगले 2 MOU साहेबांनी परवा घडून आणले जे विद्यार्थ्यांना एम्प्लॉयबल करू इच्छितात. एक आहे इन्फोसिस कंपनीचा, जवळपास 4000 कोर्सेस आपण विद्यार्थी मित्रांना हायर टेक्निकल कुठचेही असू दे, 40 लाख विद्यार्थ्यांना याचा फायदा होतो की सगळे कोर्सेस फ्री ऑफ चार्ज CSRच्या माध्यमातून आपण सगळ्यांना ओपन करून दिले. त्याचा MOU नुकताच आम्ही साईन केलेला आहे. दुसरं, आपण तसाच नॅस्कॉमची एक MOU साईन केलेला आहे, म्हणजे मुलांना एम्प्लॉयबल करण्यासाठी सुद्धा शासन स्तरावरून, आमच्या स्तरावरून, DT स्तरावरून मनापासून प्रयत्न होत आहेत. हे करत असताना हे जे आताचं जे पोर्टल आज लॉन्च होणार आहे साहेबांच्या हातून, आता त्या पोर्टलमध्ये आपण एक अतिशय चांगली गोष्ट विद्यार्थ्यांसाठी अजून केलेली आहे की मुलगा त्याचा फॉर्म मोबाईलवर भरू शकणार आहे. म्हणजे हार्डली 5 ते 6 मिनिटांमध्ये, कारण आम्ही बघतो आमच्याकडे येणारे जास्तीत जास्त विद्यार्थी हे अतिशय काही ग्रामीण भागातले विद्यार्थी असतात. तिथं त्यांच्याकडे कम्प्युटर आणि असे फॅक्स किंवा ईमेल करण्याची किंवा अपलोड करण्याची संधी नसते. अशा वेळेला साहेब फक्त मोबाईलवर त्याने त्याचा आजकाल कॅमेरा असतो, तो स्कॅन करायचा, तो आमच्या लिंकवर डायरेक्ट येतो, त्याचा फोटो आणि त्याचे सगळे डिटेल्स, आणि 5 ते 7 मिनिटात तो कुठेही असू द्या, फक्त त्याला कनेक्टिव्हिटी जिथं मिळेल तिथे तो अर्ज भरू शकतो. इतकी फ्लेक्सिबिलिटी आपण या सिस्टीममध्ये साहेब आणलेली, आणि हेच उद्घाटन आज मंत्री महोदय करणार आहेत. त्याच्यात काही चांगले नियम सुद्धा साहेबांनी कालच GR पारित केलेला आहे. आज तुमच्या हातूनच त्याचं इनॉग्रेशन होतोय. तो GR आम्ही हँडओव्हर करणार आहोत सगळ्यांना, सगळ्या प्राचार्यांना, जेणेकरून त्यात काही चांगले बदल घडवलेले आहेत जे सिस्टीमच्या चांगल्यासाठी आहेत, तंत्रशिक्षणाच्या प्रसारासाठी चांगले आहेत, विद्यार्थ्यांसाठी चांगले आहेत. आणि असा एकमेव साहेबांचं आमच्या नेहमी मार्गदर्शन आम्हाला असतं की आपली प्रत्येक स्कीम ही विद्यार्थी केंद्रित असली पाहिजे. आणि त्या अनुषंगाने आजचे सगळे बदल माननीय मंत्री त्यांच्या भाषणात आपल्याला सगळे सांगतीलच की ITIच्या विद्यार्थ्यांना अतिशय चांगली अशी न्यूज आज मंत्री महोदय देणार आहेत. ते सुद्धा त्यांनी काल नियमामध्ये आमच्याकडनं करून घेतलंय, म्हणून कदाचित आज ITIची मुलं आणि मुली सुद्धा इथं उपस्थित आहे. मित्रो, एकंदरीतच मंत्री महोदयांना पुढचे पण आज कार्यक्रम आहेत, पण त्यांनी आमच्या रिक्वेस्टला, म्हणजे तंत्रशिक्षण संचयाच्या रिक्वेस्टला आणि प्राचार्यांच्या रिक्वेस्टला लगेच हो म्हणलं आणि पॉझिटिव्ह गोष्टी करता अगदी इमिजिएटली काल ठरवून आज अतिशय चांगला कार्यक्रम विद्यालंकार कॉलेजने पण घडून आणला आणि 350 ठिकाणी आज कार्यक्रम लाईव्ह होतोय. सगळे प्राचार्यांना साहेब याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना एक अशी गती मिळेल, एक प्रेरणा मिळेल, जेणेकरून पुढची ही 6.5 लाख विद्यार्थ्यांचा आमचा जो डेटा आहे तो कन्व्हर्ट कसा होईल ऍडमिशनच्या दृष्टीने, याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये या संदर्भामध्ये ऍडमिशनची स्थिती आणखी कशी सुधारेल याचे आमचे प्रयत्न आजपासून आपल्या उद्घाटनानंतर सुरू होतील. मला या आयोजकांच्या वतीनं खरं तर इथे बोलवलं आणि आम्हाला ही संधी दिली की हा हॉल आणि सगळी सुविधा वापरण्याची, म्हणून मी त्यांचं पण खरं तर आताच आभार मानतो. आणि हा कार्यक्रम संचालनालयाचा आहे म्हणून त्यांनी करू दिला, त्यामुळे त्यांचे डबल आभार मानून मी माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय माहितीपर आणि परिपूर्ण प्रस्तावनेबद्दल धन्यवाद. फॅकल्टी अकॅडमीचा आम्हा शिक्षकांना आणि तुम्ही दिलेल्या माहितीचा विद्यार्थ्यांना, म्हणजेच ऑनलाईन पोर्टलचा आम्हा विद्यार्थ्यांना आणि पालकांना सुद्धा निश्चितच फायदा होईल. मी मंत्री महोदयांना विनंती करते की त्यांनी वेबसाईटचं उद्घाटन करावं. त्याचबरोबर ज्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत त्या ऑनलाईन प्रणाली पोर्टलचं देखील सरांनी उद्घाटन करावं अशी मी त्यांना विनंती करते.
धन्यवाद सर. मी माननीय मंत्री महोदय श्री उदयजी सामंत यांना विनंती करते की त्यांनी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन करावं. तंत्रशिक्षणासाठी उपयुक्त अशा कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे संचालक डॉक्टर अभयजी वाघ, सहसंचालक प्रमोदजी नाईक, आपले प्राचार्य डॉक्टर उकडेवे सर, उपप्राचार्य श्रीमती वर्षाताई भोसले, माझ्यासोबत आलेले माजी मंत्री अनीसभाई अहमद, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, सर्व प्राचार्य, उपस्थित विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम प्राचार्य, उपप्राचार्य, तुमच्या संस्थेचे अध्यक्ष या सगळ्यांना मला धन्यवाद दिले पाहिजेत की तुम्ही एका चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये या कार्यक्रमाची संधी आम्हाला सगळ्यांना उपलब्ध करून दिली. कारण मी तसा ग्रामीण भागातला आहे. ग्रामीण भागात VJTI काय, विद्या अलंकार काय, ठाकूर कॉलेज काय, HR कॉलेज काय, KC कॉलेज काय, नॅशनल कॉलेज काय, सोमय्या कॉलेज काय, या सगळ्यांची क्रेज आहे. म्हणजे इथं आल्यानंतर मला असं वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये मी इथं का नाही शिकलो असा एक प्रश्न निर्माण होतो. आणि अशा इन्स्टिट्यूटमध्ये आज कार्यक्रमाची संधी आपण दिली, त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि हा देखील शब्द देतो की संस्थेच्या चांगल्या कामामध्ये मंत्री म्हणून मी तुमच्या सोबत आहे. चांगल्या कामामध्ये हे अंडरलाईन. आज एक अतिशय चांगली टेक्नॉलॉजी आपण विद्यार्थ्यांसाठी अर्पित करतोय, विद्यार्थ्यांना समर्पित करतोय. मला माहित नाही अभय वाघ साहेब कधी रिटायर्ड होणार आहेत, पण एखादा संचालक जर टेक्नोसॅव्ही असेल तर कशा पद्धतीनं या विभागामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचं तंत्र शिक्षण संचालनालय आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण मला देखील आठवतं, मी देखील पॉलिटेक्निकचाच विद्यार्थी आहे. ज्यावेळी रिझल्ट लागला त्याच्यानंतर पुढचे 15-20 दिवस मला आणि माझ्या वडिलांना कसे कागदपत्र घेऊन दुनियाभर फिरायला लागले हे मला माहिती आहे. पण आता 15 दिवस अगोदर आपली सगळी माहिती आपण अपलोड करून ठेवायची आणि नंतर घरी जाऊन सुखानं झोपायचं. जे काय आपण कर्तृत्वानं मार्क मिळवलेले आहेत हे सगळेच्या सगळे संध्याकाळी आपोआप ह्या तुमच्या पोर्टलवर या ठिकाणी येणार आहेत. मला असं वाटतं की हा क्रांतिकारी घेतलेला, आमच्या तंत्र शिक्षण विभागानं क्रांतिकारी घेतलेला निर्णय आहे. शेवटी आपण ज्यावेळी आधुनिक जगाला सामोरं जातो, फार मोठ्या गोष्टी करतो, 2022 सालातल्या गोष्टी करतो, त्यावेळी शिक्षण देणारे जे आहेत हे कशा पद्धतीनं पुढे आलेले आहेत हे आता विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे पालक बघतायत. आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये हे जे कामकाज चाललंय हे देशामध्ये अग्रगण्य आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा माझा जरी विभाग असला तरी माझ्या सर्व अधिकाऱ्यांचं मी मनापासून कौतुक करतो. न्यू एज्युकेशन पॉलिसीचा उल्लेख आता वाघ सर आपण केला. न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणजे काय आहे? न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणजे हेच आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणजे आपली टीचर्स अकॅडमी आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणजे सर तुमची ही टेक्नॉलॉजी आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणजे तुमच्या कॅम्पसमध्ये आल्यानंतर विद्यार्थ्यांना जे एक वेगळ्या पद्धतीचा रिलीफ मिळतो ती न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे. फक्त त्याच्यावर चर्चा फार मोठी होते आणि चर्चा एवढ्या पद्धतीने होते की विद्यार्थ्यांना पण वाटते की न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणजे केवढी आहे, मुंबईपासून दिल्लीपर्यंत आहे. असं काही नाही. रघुनाथ माशेलकर साहेबांच्या नेतृत्वाखाली न्यू एज्युकेशन पॉलिसी कशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये त्याची अंमलबजावणी करायची यासाठी आम्ही एक समिती गठीत केली. आणि मला सांगताना खरोखरच आनंद होतो की आपल्या सगळ्यांच्याच सहकार्यानं, मी जरी आज उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री असलो तरी व्यासपीठावरचे सगळे असतील, तुम्ही असाल, विद्यार्थी असतील, या सगळ्यांच्या सहकार्यानं सगळ्यात चांगली न्यू एज्युकेशन पॉलिसी
जी सकारात्मक आम्हाला वाटते ते राबवण्याचा प्रयत्न जर देशामध्ये कोणी केला असेल तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाने केलाय आणि महाराष्ट्र शासन हे एक नंबरला आहे. आता त्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये नक्की काय आहे? आज माझे ITIचे विद्यार्थी मित्रमैत्रिणी या ठिकाणी उपस्थित आहेत. मला असं वाटतं की ITIच्या विद्यार्थ्यांकडे बघत असताना एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जातं की ते ITIला का गेलेत, त्यांना मार्क किती पडलेत, काय पडलेत. पण आज जो निर्णय महाराष्ट्रामध्ये देशात पहिल्यांदा घेतला जातोय तो तुम्ही ITIच्या कुठच्याही फॅकल्टीमधनं 10वी नंतर जरी पास झाला असाल तर तुम्ही डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षाला कुठेही ऍडमिशन घेऊ शकता. हा देशातला पहिला निर्णय आज महाराष्ट्रामध्ये आम्ही करतो. त्या विद्यार्थ्यांना देखील वाटलं पाहिजे की आम्ही देखील या सेक्टरमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. आज आमची आर्थिक परिस्थिती बेताची असेल पण आम्ही आमच्या विद्वत्तेनं त्यांना तोड देऊ शकतो. अशा पद्धतीची भावना महाराष्ट्राच्या सगळ्या ITIच्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी यासाठी प्रामाणिकपणानं आज आम्ही हा निर्णय घेतोय आणि तो मला आज या ठिकाणी जाहीर करायचा आहे आणि आजच आम्ही तो त्याचा GR काढतो. मगाशी संचालक साहेबांनी 2 महत्वाचे मुद्दे या ठिकाणी सांगितले की न्यू एज्युकेशन पॉलिसी करत असताना आम्ही काय काय केलं, कशा पद्धतीनं पुढे जाणार आहोत. इन्फोसिस सारखा आपण एक जो MOU केलाय, मला इथल्या सगळ्या विद्यार्थ्यांना जे ऑनलाईन आहेत त्या विद्यार्थ्यांना देखील आणि विशेषतः प्राचार्यांना एक विनंती करायची. इन्फोसिसचा आपल्याशी टायअप करताना किंवा MOU करताना स्पष्ट असा निर्णय झालेला आहे की त्यांचे 4000 कोर्सेस जे आहेत हे त्यांच्या CSR मधनं त्यांनी आपल्याला मोफत शिकवायचे. म्हणजे परत कोणाची चौकशी नाही, काही नाही, काही नाही. बरोबर ना? म्हणजे MOU झालं की चौकशी हल्ली येते, तेव्हा चौकशी नाही. इन्फोसिसला विचारा, उदय सामंतने MOU केला, हा केला, पण कसा केला? फुकट केला. आम्ही काही दिलं नाही, त्यांच्याकडनं काही घेतलं नाही. पण विद्यार्थ्यांना मात्र ज्ञान दिलं आणि विद्यार्थ्यांना ज्ञान देत असताना मी आता प्राचार्य साहेबांशी देखील बोललो, सरांशी देखील बोललो की आपण सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, आपण देखील प्राचार्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. आणि जर मोफत चांगल्या पद्धतीचं ज्ञान माझ्या विद्यार्थ्यांना मिळणार असेल, त्याच्यासाठी त्यांना एकही रुपया खर्च येत नसेल आणि इन्फोसिस सारखी एक फार मोठी संस्था योगदानातनं CSR मधनं आपल्याला जर काही शिकवत असेल तर आपल्या सगळ्यांनी, लाखो विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. कारण त्यांच्या कोर्स नंतर तुम्हाला नोकरीची हमी पण हे इन्फोसिसचे लोक देतात आणि हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि म्हणून हे नवीन नवीन उपक्रम आहेत. मी मध्ये तर आमच्या सगळ्या विभागाची जेव्हा आढावा बैठक घेतली, मी त्यांना विचारलं की नक्की आता आपल्या टीचर्स अकॅडमीचं ट्रेनिंग कुठं सुरू आहे. मला खरोखरच आनंद वाटला. त्याच्यामध्ये ट्रेनिंग कोण कोण घेत आहेत? प्राचार्य ट्रेनिंग घेत आहेत, माझे शासनाचे अधिकारी ट्रेनिंग घेत आहेत, शिक्षकेतर कर्मचारी ट्रेनिंग घेत आहेत, विद्यार्थी ट्रेनिंग घेत आहेत, प्राध्यापक ट्रेनिंग घेत आहेत. त्या सगळ्याच घटकांनी त्याच्यामध्ये ट्रेनिंग घेतलं पाहिजे. कॉन्सेप्ट फक्त असा होता की प्राध्यापकांनी ट्रेनिंग घेतलं पाहिजे. मला असं वाटतं की 2022 मध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला देखील माहिती पाहिजे की मला 2022 सालामध्ये कशा पद्धतीनं वागलं पाहिजे, विद्यार्थ्यांना कसं ट्रीट केलं पाहिजे. विद्यार्थ्यांना देखील कळलं पाहिजे की मला प्राध्यापकांबरोबर संवाद साधत असताना मी नक्की त्यांना काय विचारलं पाहिजे. मी सगळेच गुगलवर जे अर्थ लावतो किंवा सगळी माहिती मिळवतो तीच खरी आहे, अशा आविर्भावामध्ये विद्यार्थ्यांनी राहू नये या भूमिकेतनं आपण टीचर्स अकॅडमीची स्थापना केली. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, मला विद्यार्थ्यांना आणि प्राचार्यांना विनंती करायची आहे आणि वाघ सरांना देखील विनंती करायची आहे की सगळ्या पॉलिटेक्निकच्या आणि इंजिनिअरिंगच्या एकदा सगळ्या प्राध्यापकांचं आणि प्राचार्यांचं 1 दिवसाचं सेमिनार आपण त्या टीचर्स अकॅडमीमध्ये मोफत घ्यावं. म्हणजे प्रश्न मिटला. संचालकांनी किती घेतले, किती दिले, परत प्रश्न येत नाही. मोफत घ्या. फक्त येताना स्वतःच्या खर्चाने या. जेवण आम्ही देऊ, चहा आम्ही देऊ, पण ती अकॅडमी बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण कुठेतरी वेगळ्या विश्वामध्ये आलेलो. आजपर्यंत आपण अब्रॉडला जातो, या विद्यापीठ बघायचंय, ते विद्यापीठ बघायचंय, अशा पद्धतीने डेव्हलपमेंट करायची आहे. पण त्या अकॅडमीमध्ये ज्यावेळी तुम्ही जाता त्यावेळी तुम्हाला असं वाटतं नाही की महाराष्ट्रानं देशामध्ये पहिल्यांदा काहीतरी वेगळं करून दाखवलेलं आहे. आणि ते सगळं तुमच्यासाठी आहे, विद्यार्थ्यांसाठी आहे, प्राचार्यांसाठी आहे, प्राध्यापकांसाठी आहे. आणि या सुविधा ज्या आम्ही तयार केलेल्या आहेत ही स्वीकारण्याची जबाबदारी आणि त्याचा वापर पारदर्शकपणाने करण्याची जबाबदारी ही आपण सगळ्यांनी मिळून स्वीकारली पाहिजे. आज आपण सगळ्या राजकीय वातावरणात वावरतोय, शैक्षणिक वातावरणात वावरायच्या ऐवजी आपण राजकीय वातावरणात वावरतोय. पण वाघसाहेब, आपल्याला माहिती असेल की 2.5 वर्षापूर्वी देशातला काश्मीर पंडितांसाठी जो पहिला निर्णय घेतला तो महाराष्ट्र सरकारने घेतला. हे खरं आपल्याला ती पब्लिसिटी करायची सवय नाही. आता अनेक लोक त्याच्यावर बोलतात, अनेक लोक त्याच्यावर पिक्चर काढतात, अनेक लोक त्याच्यावर बोलतात. हा विषय जाऊ दे, अनेक लोक त्याचं राजकारण करतात, त्याच्यामध्ये मला पडायचं नाही. पण न बोलता, न राजकारण करता माझ्या भारतातल्या काश्मीरमधील काश्मीर पंडितांच्या मुलांना जर शिकायचं असेल
तर देशात बाकी कुठं जागा नाही मिळाली तरी चालेल, पण माझ्या महाराष्ट्रामध्ये आम्ही जागा देऊ, हा निर्णय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही 2 वर्षापूर्वी घेतला. पण खरोखर याचं कधी मी राजकारण केलं नाही, त्या उद्धव साहेबांनी देखील राजकारण केलं नाही. कारण आम्ही फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नाही, तर ज्या लोकांवर ज्या ठिकाणी अन्याय होतोय त्यांच्या मुलांना देखील महाराष्ट्र ऍब्सॉर्ब करणार आहे हे दाखवण्याचं पहिलं धाडस जर कोणी केलं असेल तर महाराष्ट्र सरकारनं केलं, आणि ते देखील मला अभिमानानं सांगितलं पाहिजे. आणि म्हणजे विविध निर्णय आपण घेतले. त्याच्यातला दुसरा निर्णय आज जो आपण घेतोय तो निर्णय काय आहे? वाकसर, आपले एकूण पॉलिटेक्निक किती आहेत? 366 पॉलिटेक्निक आहेत. आज आपण असा निर्णय घेणार आहोत की या 365च्या 365 पॉलिटेक्निकमध्ये ज्या विद्यार्थ्यांना मातृछत्र हरपलेला आहे आणि पितृछत्र हरपलेला आहे, या विद्यार्थ्यांसाठी 2 जागा राखीव ठेवण्याचा निर्णय या वर्षापासून महाराष्ट्राच्या या सरकारने घेतलेला आहे. आणि त्याच्यासाठी नुसतं त्यांना तिथं बोलवायचं नाही, तर त्यांच्यासाठी 50-50 हजार रुपयाची व्यवस्था देखील करायची, अशा पद्धतीचा निर्णय केंद्र शासनाशी बोलून आम्ही करतोय. आणि ते देखील अंमलबजावणी करणारं 50,000 रुपये आपण देणार, आणि ते देखील अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र राज्य हे देशातलं पहिलं राज्य आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की नॅक मध्ये आपण 1 नंबर लावत, ऑटोनॉमीमध्ये आपण 2 नंबर लावत, आणि म्हणून महाराष्ट्राचं शिक्षण कसं असावं हे माझ्या प्राचार्यांना सांगायची आवश्यकता नाही, प्राध्यापकांना सांगायची आवश्यकता नाही. आमच्या प्राचार्यांकडनं, आमच्या प्राध्यापकांकडनं देशानं शिकलं पाहिजे एवढं एज्युकेशनल पोटेन्शियल माझ्या प्राध्यापकांमध्ये, प्राचार्यांमध्ये आणि त्यांनी शिकवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आहे. हे नाकारून चालणार नाही, हे विद्यार्थ्यांनी सिद्ध केलेलं आहे. कालचा रिझल्ट आपण बघितला असेल युपीएससीचा रिझल्ट बघितल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाघसाहेब समाधान वाटलं. आज माझ्या रत्नागिरीचा एक मुलगा युपीएससी पास झाला, एक मुलगी पास झाली, 1 नंबरला जी मुलगी आली ती देखील रत्नागिरीची आहे. सिंधुदुर्गातला मुलगा पास झाला, रायगडचा झाला. उद्या साताऱ्यामध्ये 4 विद्यार्थ्यांचा आपण सत्कार करतोय. याचा अर्थ असा आहे की त्या 60 विद्यार्थ्यांमध्ये जवळजवळ 80% विद्यार्थी हे सर्वसामान्य कुटुंबातले आहेत. पालघरचा तर विद्यार्थी अंगणवाडी सेविकेचा विद्यार्थी मुलगा आहे. एक तर आपला नांदेडचा की या परिसरातला विद्यार्थी ज्याचे वडील टायर काम करतात, पंक्चर काढतात, अशांचा विद्यार्थी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही जे मिशन राबवलं होतं मागच्या 2-2.5 वर्ष, की सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा देखील जिल्ह्याचा जिल्हाधिकारी झाला पाहिजे, जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक झाला पाहिजे, रेल्वेचा अधिकारी झाला पाहिजे किंवा कस्टमचा अधिकारी झाला पाहिजे, त्याला कुठेतरी मूर्त रूप येताना यावर्षी देखील आम्हाला बघायला मिळालंय. पण या विद्यार्थ्यांना देखील मला आवाहन करायचं आहे की भविष्यामध्ये त्यांना देखील जे जे काही लागेल ते महाराष्ट्र सरकार द्यायला तयार आहे. आणि म्हणून त्यांच्यासाठी देखील एक आम्ही ऐतिहासिक निर्णय घेतला. आज या कार्यक्रमातनं सर तुम्हाला का सांगितलं पाहिजे? त्याला काय बोलतो त्याचं विकतं असं म्हणतात. काय काय म्हण मला माहित नाही. आम्ही बोलत नाही, आम्ही फक्त काम करत जातो. त्याच्यामुळे लोकांना वाटतं आम्ही काहीच करत नाही. पण आपल्याला माहित असेल की दिल्लीमध्ये एक नवीन महाराष्ट्र सदन झालेला आहे आणि पूर्वीचं एक महाराष्ट्र सदन आहे. एक 2 दिवसापूर्वी आम्ही निर्णय घेतला. योगायोग कसा आहे बघा, ज्या दिवशी युपीएससीचा रिझल्ट लागला त्याच दिवशी आम्ही निर्णय घेतला की ते जुनं महाराष्ट्र सदन जे आहे ते पडू नये, पण ते माझ्या ग्रामीण भागातल्या युपीएससी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना का देऊ नये, हा निर्णय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री घेत आहेत. आणि त्याची तजवीज पुढच्या वर्षीपासून आम्ही दिल्लीमध्ये करतोय. त्याच्यामुळे दिल्लीमध्ये आता कोणाच्या आश्रयाची गरज नाही. दिल्लीमध्ये महाराष्ट्र शासनाचा स्वतःचा आश्रय हा युपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सरकारनं करायचं ठरवलेला आहे. आणि तो देखील येत्या 2-3 महिन्यामध्ये आम्ही सुरू करणार आहोत. आज प्रियाएस सेंटर बघा, मला या विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे की आपण संकुचित अभ्यासक्रमाकडे न बघता आपण देखील या मोठ्या सागरामध्ये आलं पाहिजे. कारण शेवटी महाराष्ट्रातले विद्यार्थी, महाराष्ट्रातले मुलं असतील, मुली असतील, प्राध्यापक असतील, माझे सर्व सहकारी असतील, यांचा एक वेगळा काहीतरी पायंडा आहे किंवा वेगळी काहीतरी आयडेंटिटी आहे. आम्ही वेगळं काहीतरी करून दाखवतो, नाविन्यपूर्ण काहीतरी करून दाखवतो, हे जगाला आणि देशाला दिसलं पाहिजे. त्यामुळे काल मला ज्यावेळी आमच्या संचालकांनी सांगितलं की असा असा कार्यक्रम करायचा आहे, मी त्यांना सांगितलं की अशा ठिकाणी करूया की ज्या ठिकाणी आयटीआयचे विद्यार्थी देखील असतील. कारण शेवटी आपण हे आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी करतोय. आज त्यांना देखील आपण एज्युकेशनल सपोर्ट करतोय. आणि तो करत असताना सगळ्या विद्यार्थ्यांना मला एक सांगायचं की शेवटी हे करत असताना आपण ज्या शाळेमध्ये शिकलो, ज्या कॉलेजमध्ये शिकलो, ज्या आयटीआय मध्ये शिकलो, ज्या विद्या अलंकारमध्ये शिकलो, त्या सगळ्या इन्स्टिट्यूटला विसरून उपयोगाचं नाही. कुठेतरी एक असा न्यूनगंड विद्यार्थ्यांच्या मनामध्ये झालाय. आपण करोडो रुपयाची शिष्यवृत्ती देतो परदेशात मुलांना जायला. युजी साठी 10 विद्यार्थी, पीजी साठी 10 विद्यार्थी, त्याच्या पुढे जाऊन सांगतो की आता 12वी नंतरच्या परदेशामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नव्हती, पण येत्या 15-20 दिवसामध्ये 12वी नंतर देखील 10 विद्यार्थी मेरिटवर जे परदेशामध्ये जातील त्यांना देखील शिष्यवृत्ती द्यायचा निर्णय आम्ही घेतोय. परंतु हे सगळं आपण करतोय,
पण 30 विद्यार्थी गेल्यानंतर तिथले येतात किती परत, याचा जर आपण आकडा काढला तर ती टक्केवारी फक्त 25 ते 30% आहे. मग जे सरकार आपल्याला परदेशामध्ये पाठवतं, जे पालक आपल्याला परदेशामध्ये पाठवतात, जे प्राध्यापक आपल्याला परदेशामध्ये पाठवतात, त्यांची जाणीव ठेवू, आपल्या मातृभूमीची जाणीव ठेवून त्या मुलानं किंवा त्या मुलीनं मी जे काही शिकेन, शिक्षणामध्ये जे काही मोठं होईल, त्या शिक्षणाचं योगदान मी माझ्या मातृभूमीसाठी देईन, हे जर ठरवलं तर आपल्या पुढच्या विद्यार्थ्यांना काही कमी पडणार नाही, असं माझं या खात्याचा प्रमुख म्हणून मत बनलेलं आहे. अजून एक आज आपण निर्णय घेतलेला आहे की आपल्या काहीतरी 2 फेऱ्या 3 फेऱ्या असं काहीतरी एक सिस्टीम होती. करोनाच्या वेळी आपण त्या 2 फेऱ्यांमध्ये तुम्हाला ऍडमिशन दिली. काही ठिकाणी विद्यार्थी बिझी असतात, काही परीक्षांमध्ये बिझी असतात, काही समारंभांमध्ये बिझी असतात. आणि म्हणून यावेळीपासून आम्ही ठरवलंय की मागच्या वेळी जरी 2 फेऱ्या घेतल्या असतील तरी माझ्या पॉलिटेक्निकमध्ये विद्यार्थ्यांची संख्याही वाढली पाहिजे. पॉलिटेक्निकलमध्ये येण्याची जी काही ओघ आहे तो वाढला पाहिजे. यासाठी यावर्षी आम्ही 3 फेऱ्या करण्याचा निर्णय देखील कालच आमच्या बैठकीमध्ये घेतलेला. पण हे सगळं आपण कशासाठी करतोय? हे सगळं विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी करतोय, विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून करतोय. म्हणजे या सगळ्या मोहिमेमध्ये विद्यार्थ्यांनी सामील झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी करत असताना मला अजून एक, सर्व प्राचार्य आहेत म्हणून मला एक विनंती करायची आहे की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या करोनानं काही न्यूनगंड तयार केलेले आहेत. हे बाजूला करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, काउन्सिलिंग करून. आता बघा ना, मी मंत्रालयातनं इकडे यायला निघालो, हा मी विद्यार्थ्यांचा दोष मानत नाही. मी अनेक कार्यक्रमांमध्ये सांगतो हा विद्यार्थ्यांचा दोष नाही. ही विद्यार्थ्यांची मानसिकता कुणी बनवली तरी विद्यार्थ्यांची मानसिकता महामारीनं करोनानं बनवलेली आहे. आता येताना देखील मला माझ्या फोनवर 3-4 फोन होते, साहेब शेवटचे 2 दिवस राहिलेत, आता तरी विचार करा, तुमचं मन जरा बदला, एवढं कठोर होऊ नका. मी म्हटलं कशाबद्दल? जरा ऑफलाईन रद्द करा, ऑनलाईन घेतलं तर बरं होईल. म्हणजे आता तर मला एक फोन असा आला की साहेब एवढं पण कठोर होऊ नका आमच्यासाठी. अरे बाबा, म्हटलं मी नाही कठोर झालोय, कठोर तुमचे कुलगुरू झालेत, विद्यापीठ झालेत, मी कुठं झालोय? आणि म्हणून मला विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे की ऑनलाईन किंवा परीक्षा रद्द हे ठीक आहे, ज्यावेळी करायचं त्यावेळी सरकारनं केलं. ज्यावेळी विद्यार्थ्यांना अडचण करोनाची निर्माण होणार होती, आपल्या सगळ्यांना होणार होती, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार होती, आणि आपल्या सगळ्यांमुळे सामाजिक क्षेत्रामध्ये जर हे कुठेतरी वाढलं असतं तर ते आपण विचार करून परीक्षा देखील रद्द केल्या, आपण ऑनलाईन देखील केलं. पण आता विद्यार्थ्यांची मानसिकता अशी झाली पाहिजे की आम्हाला ऑफलाईनच पेपर द्यायचा आहे. ऑफलाईन पेपर देत असताना तुम्हाला सुविधा देखील आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत. काही मंडळी मला भेटले की साहेब 2 वर्ष लिहायची सवय गेलेली आहे, 1 तासात काय पेपर लिहून होणार नाही. म्हटलं बाबा 1 तास 15 मिनिटं लिहिचल, 2 तासात होणार नाही, 2 तास 30 मिनिटं लिही, 3 तासात होणार नाही, 3 तास 45 मिनिटं लिही. नंतर मला काही विद्यार्थी भेटले, मी त्यांची चेष्टा करत नाही, ही त्यांची मानसिकता ह्या करोनानं केलेली आहे. मला म्हणले सर असं करा की एक सलग जर आपण पेपर दिले तर जरा कन्फ्युजन होतं, पहिला पेपर दुसरा पेपर दुसरा पेपर. म्हणजे ठीक आहे, एक पेपर आणि दुसरा पेपर 2 दिवसाची गॅप घ्या, माझं काहीच म्हणणं नाही. मग काही विद्यार्थी म्हणाले साहेब एवढं करून आता आमचा जरा विचार करा, जरा क्वेश्चन बँक दिली तर बरं होईल. मग वागसाहेब आपण क्वेश्चन बँक पण दिली, पण हे सगळं मुलांच्या हितासाठी केलंय. ज्या 2 वर्षामध्ये तुमच्यावर आघात झालेले होते, तुमच्या मनावर आघात झालेले होते, असं बोलू नये पण मेंदूवर देखील आघात झालेले होते त्या करोनामुळे, त्याच्यातनं बाहेर काढण्यासाठी कुठेतरी ऑफलाईन सिस्टीम सुरू झाली पाहिजे. आणि पारंपरिकता आपली काय, कदाचित लोक मला खुळं म्हणतील, पण पारंपरिकता आपली काय की विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा संवाद ही आपली पारंपरिकता आहे आणि ती आपली जपली पाहिजे. तरच या हॉलचा उपयोग आहे, तरच तुमच्या त्या क्लासरूमचा उपयोग आहे. तर क्लासरूमला कुलूप घालायला लागतील, सगळेच घरी, सगळंच ओस, घरातनच मार्क द्यायचे, घरातनच प्राचार्यांनी शिकवायचं, घरातनच प्राचार्यांनी दम द्यायचे, इकडे तिकडे बघू नकोस. माझं म्हणणं ही सिस्टीम करोनापुरती मर्यादित ठीक आहे. ऍडव्हान्स म्हणून आपल्याला ऑनलाईन पाहिजे, व्हर्च्युअल क्लासरूम पाहिजे, ते सगळं बरोबर आहे. अमेरिकेतला एखाद्या तज्ञाचा अभ्यास जर आपल्याला करायचा असेल, त्याचं लेक्चर जर ऐकायचं असेल तर आपल्या कॉलेजमध्ये स्टुडिओ असणं गरजेचं आहे. हे 100% बरोबर, त्याच्यासाठी आम्हाला सहकार्य करायचंच आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या करोनानं घडवलेल्या आहेत त्याच्यातनं देखील विद्यार्थ्यांना आपण कधीतरी बाहेर काढलं पाहिजे. आणि ती बाहेर काढण्याची वेळ आता आपल्यावर येऊन ठेपलेली आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांना कधी कधी ठीक आहे, विद्यार्थी म्हणतात आता उदय सामंत बदलला, 2 वर्षापूर्वी चांगला होता, आमची परीक्षा रद्द केली, ऑनलाईन केली, आम्ही त्याला देव माणूस म्हणत होतो, तसा काय तो राहिला नाही, सत्तेमुळे ताबडतोब फरक पडतो, असं देखील विद्यार्थ्यांचं मत बनलेलं आहे. पण हे सत्तेमुळेचं पद नाही किंवा सत्तेमुळेचं मत नाही, हे मी कुलगुरूंशी चर्चा केली, विद्वानांशी चर्चा केली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो की 1-1.5 महिन्यापूर्वी दिल्लीमध्ये जी UGC, AICTC आणि इंडस्ट्रियलिस्ट जी आहे त्यांची जी बैठक झाली,
त्याच्यामध्ये इंडस्ट्रीच्या लोकांनी जे सांगितलं ते आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. त्यांनी सांगितलं की तुम्ही परीक्षा रद्द केल्या, आम्ही मान्य केलं कारण करोनाचा प्रादुर्भावच तेवढा होता. तुम्ही ऑनलाईन एक्झाम घेतली, आम्ही ते मान्य केलं कारण प्रादुर्भावच तेवढा होता. पण करोना गेल्यानंतर जर ऑनलाईन तुम्ही एक्झाम घेणार असाल आणि त्याच्यानंतर जर आम्ही कोणाला नोकरी देऊ शकलो नाही तर मात्र आम्हाला जबाबदार धरू नका, असं ज्यावेळी इंडस्ट्री सांगायला लागते त्यावेळी ऑनलाईन घेऊन विद्यार्थ्यांचं नुकसान होईल, यासाठीच सगळ्या कुलगुरूंनी हा निर्णय घेतला की आता आपल्याला ऑफलाईन एक्झाम घ्याव्या लागतील. आणि म्हणून सगळ्यांची मला असं वाटतं की मानसिकता नक्की असेल आता ऑफलाईन एक्झाम द्यायची, आणि नसली तरी द्यावी लागणार, त्याला आता काय पर्याय नाही. आणि दुसरी एक महत्वाची जाता जाता वाघसाहेब मला आपल्याला सूचना करायची आहे, आपल्या सगळ्यांना एक विनंती करायची आहे. आपले जे विद्यार्थी आहेत त्यांना देखील महाराष्ट्रामधला नक्की शैक्षणिक वारसा काय आहे दाखवलं पाहिजे. आज इथले विद्या अलंकारचे विद्यार्थी असतील, आमच्या ITIच्या विद्यार्थी असतील किंवा प्राचार्य असतील, मला एक विनंती करायची आहे. 1-2 दिवसापूर्वी पुण्याच्या दौऱ्यावर होतो आणि पुण्याच्या डेक्कन कॉलेजला मी भेट दिली. किती प्राचार्यांनी डेक्कन कॉलेजला भेट दिली मला माहित नाही, पण मला विनंती करायची की तुम्ही डेक्कन कॉलेज बघून या. आर्किओलॉजी काय असते, पुरातत्व काय असतं, पुरातन काय असतं, हे जर तुम्हाला जगात कुठं बघायचं असेल तर ते माझ्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या डेक्कन कॉलेजमध्ये जाऊन जर तुम्ही बघितलं तर भारत देश आणि भारताचं शिक्षण आणि भारताचा रिसर्च हा जगात किती मोठा आहे हे तुम्हाला तिथे गेल्यानंतर कळतं. मी तिथे गेल्यानंतर त्या सगळ्या मंडळींना विचारलं, हा सांगाडा कोणाचा आहे? ते म्हणले हत्तीचा आहे. हा किती वर्षापूर्वीचा सांगाडा आहे? ते म्हणजे 1.5 लाख वर्षापूर्वीचा सांगाडा आहे. 1.5 लाख वर्षापूर्वीचा. तिथे संस्कृतचा एक विश्वकोश आहे. तो विश्वकोश देखील आपल्या विद्यार्थ्यांनी बघितला पाहिजे. आपलं कोणाचंही नाव, नाईक साहेब तुमचं नाव प्रमोद आहे, प्रमोद या नावावरनं ते सगळी तुमची जंत्री काढतात. आणि प्रमोद हे नाव नक्की कधी सुरू झालंय, 2000 वर्षापूर्वी, 3000 वर्षापूर्वी, हे लेखणीतनं ते दाखवतात. एवढं साहित्य देखील त्या डेक्कन कॉलेजमध्ये आहे. आणि एवढंच नाही, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री म्हणून मला देखील माहित नव्हतं की लोकमान्य टिळक आणि आगरकर हे दोघं एकत्र त्या ठिकाणी राहिला होते. एवढा मोठा वारसा त्या डेक्कन कॉलेजला, आणि तो आपल्या विभागाचा आहे. आणि म्हणून मला विद्यार्थ्यांना विनंती करायची की फक्त ऑनलाईन एक्झाम, गुगल याच्या बाहेर पडून नक्की महाराष्ट्रामध्ये एज्युकेशनल सिस्टीम काय आहे, आता हे जर आपण बघितलं तर आपल्याला देखील आश्चर्य वाटेल. आपल्याला परदेशात जायची आवश्यकता नाही, सगळंच आपल्याकडे आहे. म्हणून अशी जी ठिकाणं आहेत ही देखील विद्यार्थ्यांना दाखवली गेली पाहिजेत आणि त्यांना देखील कळलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये नक्की काय आहे, देशामध्ये नक्की काय आहे, किती चांगल्या पद्धतीनं रिसर्च होतो, किती चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मुलं घडतात, ते देखील आपण बघितलं पाहिजे. आणि म्हणून ट्रिप करत असताना, म्हणजे मी पण ट्रिपला गेलो त्याच्याबद्दल काय दुमत नाही, पण अशी देखील एक ट्रिप असली पाहिजे की त्याच्यामध्ये पूर्ण दिवस विद्यार्थ्यांना काहीतरी मिळू शकेल, प्राचार्यांना, प्राध्यापकांना काहीतरी मिळू शकेल. अशा पद्धतीचं एक स्ट्रक्चर वाघसाहेब आपल्याला बनवावं लागेल आणि त्या बनवण्याच्या सूचना आम्ही संचालकांना करतो. आज अतिशय चांगल्या कार्यक्रमाला या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल मनापासून आभार मानतो. आणि संचालकांचा दरारा काय असतो पुन्हा एकदा इथं मला बघायला मिळाला. मी जर सांगितलं असतं सरांना मला हॉल द्या, ते म्हणले असते तू कुठच्या पक्षाचा आहेस, आमच्याकडे नाही. पण संचालकांनी सांगितलं उदय सामंत येणार आहे, अर्ध्या तासात सोय करून टाकली. म्हणजे मंत्र्यापेक्षा संचालक किती महत्वाचा आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. दोघंही जवळजवळ बसलेत, हे किती महत्वाचे आहेत. तिकडची खुर्ची नाही लक्ष दिलं तरी चालेल, पण इकडच्या 2 खुर्चीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ते द्यावाच लागतो ही जाणीव आता पुन्हा एकदा मला कार्यक्रमाच्या निमित्तानं झाली. पण आमच्या संचालकांच्या विनंतीला मान देऊन आपण संपूर्ण हे सभागृह आम्हाला दिलं त्याबद्दल तुमचं देखील कौतुक करतो. तुम्हाला देखील धन्यवाद देतो. विद्यार्थ्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये आपण शिक्षण क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव आणि राज्याचं नाव मोठं करावं एवढ्याच शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपला अतिशय महत्त्वपूर्ण वेळ आम्हाला दिल्याबद्दल, चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही सदैव आमच्या पाठीशी उभे राहणार या आश्वासक शब्दांबद्दल, मार्गदर्शनाबद्दल, त्याचप्रमाणे तुम्ही जाहीर केलेल्या महत्त्वाच्या निर्णयांबद्दल जे विद्यार्थी हितासाठी उपयोगी आहेत आणि हळूच आमच्या विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षेसंबंधी कान उघडणी केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. मी आशिष उकिडवे, प्राचार्य, विद्यालंकार तंत्रनिकेतन यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शनाकरता मंचावर यावं. धन्यवाद सर. 10वी नंतर तंत्रशिक्षण घेण्यासाठी आणि त्यामध्येच आपलं करिअर करण्यासाठी इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पदविका अभ्यासक्रम हा एक उत्तम पर्याय आहे.
हे सांगण्याचं आता दुमत कोणामध्ये उरलेलं नाही. हा पर्याय विद्यार्थ्यांना तंत्रकुशल तर बनवतोच आणि रोजगार मिळवून देतो, तशीच पुढील शिक्षणाची ज्यांची इच्छा आहे त्यांना चांगल्या संधी उपलब्ध करून देतो. अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत हा पर्याय पोचावा आणि ऍडमिशन प्रोसेस सुकर व्हावी, हे गेले 2-2.5 वर्ष चाललेले प्रयत्न माननीय मंत्री श्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली अनेक उपक्रम आपण सर्व अनुभवत आहोत आणि डिप्लोमा ऍडमिशनचा वाढता आलेख सर या प्रयत्नांचीच एक यशाची पावती ज्याला म्हणतो अशा प्रकारे आपण बघतोय. आजचा कार्यक्रम हा याच प्रयत्नांचा एक भाग आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री उदय सामंत यांचे सर्व डिप्लोमा संस्था आणि विद्यालंकार पॉलिटेक्निक तर्फे हार्दिक आभार व्यक्त करतो. या सर्व प्रयत्नांमध्ये सिंहाचा वाटा घेणारे आणि आता सामंत सरांनी थोडंसं म्हटलं वेळोवेळी योग्य सूचना करणारे आमच्या सर्व डिप्लोमा संस्थांचे स्फूर्तीस्थान डॉक्टर अभय वाघ सर, संचालक तंत्र शिक्षण मंडळ यांचे मनापासून आभार मानतो. तसेच प्रमोद नाईक सर, सरसंचालक तंत्र शिक्षण मंडळ, श्री निखाडे सर, उपसंचालक तंत्र शिक्षण मंडळ यांच्यासारख्या संस्थांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यास मदत करणाऱ्या सर्व अधिकारी मंडळींचे मनपूर्वक आभार. सर्व उपस्थित पॉलिटेक्निकचे प्राचार्य, स्कूल कनेक्ट प्रोग्राम तर्फे संपर्कात असलेल्या शाळांचे प्राचार्य यांचे आभार. इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे, ज्यामध्ये ITI चा प्रामुख्याने उल्लेख करतो, या सर्वांचे आभार व्यक्त करून हा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम संपवतो. धन्यवाद.